चालू करतो. तर मग कालच्या लेक्चरमध्ये आपला टॉपिक जो कंटिन्यू मध्ये होता तो होता कन्सिडरेशन. तो आपला राहिला होता. कन्सिडरेशन खूप मेन टॉपिक आहे, प्री नुसार पण आणि मेन्स मध्ये पण, दोन्ही हिशोबाने खूप महत्वाचा आहे. आपण मेन जे प्रोव्हिजन्स बघितले होते, जे मेन प्रोव्हिजन्स म्हणजे प्रोव्हिजन्स मतलब सेक्शन्स. कन्सिडरेशनचे कोणते कोणते होते? सगळ्यात पहिला होता 2D. 2D मध्ये काय डेफिनेशन होता? डेफिनेशन. मग सेकंड आपण पाहिला होता सेक्शन 25. आणि थर्ड पाहिला होता सेक्शन 185. आपण पाहिला नव्हता, फक्त मी सांगितलं होतं की हे मेन सेक्शन्स आहे कन्सिडरेशनचे. आता सेक्शन 25 मध्ये काय म्हटलं आहे की जर तुम्ही अग्रीमेंट करताय आणि त्यामध्ये कन्सिडरेशन नाही आहे, तर तो अग्रीमेंट काय होईल? वॉइड. तर मग मी काय लिहितो? अग्रीमेंट विदाउट कन्सिडरेशन. अशा अग्रीमेंट मध्ये ज्यामध्ये कन्सिडरेशन नाहीये ते काय आहे? वॉइड. इज वॉइड. म्हणजेच काय सांगते, हा जनरल रूल सांगते सेक्शन 25 की कोणत्या पण अग्रीमेंटमध्ये तुम्हाला कन्सिडरेशनची आवश्यकता आहे. याच्या समोर काही एक्सेप्शन्स पण आहे याचे, पण ते आपण मेन सेक्शन 25 जेव्हा बघू तेव्हा आपण डिस्कस करू. पण जनरल रूल समजून घ्या, अग्रीमेंट मध्ये कन्सिडरेशन पाहिजे, आणि जर नसल तर तो अग्रीमेंट वॉइड असेल. सेक्शन 185 मध्ये म्हणते की एजन्सी जर एजन्सी अग्रीमेंट असेल तर त्यामध्ये कन्सिडरेशन नसेल. इथं काय म्हटलंय? नसेल. 25 मध्ये काय आहे की कन्सिडरेशन पाहिजे अग्रीमेंट. आणि 185 मध्ये म्हटलंय की एजन्सीचा जर अग्रीमेंट असेल तुमचा, त्यामध्ये कन्सिडरेशनची गरज नाही. असू पण शकते, नसू पण शकते. देअर इज नो नीड ऑफ कन्सिडरेशन इन एजन्सी. आता हे तीन मेन प्रोव्हिजन्स आहे. आता याच्याशिवाय एक याचाच मेन नाही आहे, पण यालाच पकडून आहे, तो म्हणजे ट्वेंटी थ्री सेक्शन 23 सेक्शन 23 ऑब्जेक्ट बद्दल पण सांगतो, पण मेनली अनलॉफुल कन्सिडरेशन बद्दल सांगतो. अनलॉफुल कन्सिडरेशन. अनलॉफुल कन्सिडरेशन. ठीक आहे. तर हे मेन सेक्शन्स होते कन्सिडरेशनचे. मी 23 सांगितला नव्हता काल, आज सांगतो. हा एक्स्ट्रा सेक्शन. इथपर्यंत काही डाऊट? मागच्या क्लासमध्ये काही डाऊट असेल ते विचारू शकता. बरं, समजून घ्या. मी एक क्वेश्चन विचारतो तुम्हाला. हा क्वेश्चन आहे तुमच्यासाठी. समजून घ्या. ए आणि बी मध्ये कॉन्ट्रॅक्ट झाला. आता जेव्हा कॉन्ट्रॅक्ट होते ना कोणत्या पण दोन पार्टीमध्ये, तर सगळ्या पार्टीला एक राईट भेटते. राईट म्हणजे एक हक्क भेटते, आणि त्याला एक कर्तव्य पण पार पाडावं लागते. त्या कर्तव्याला आपण म्हणणार ऑब्लिगेशन. तर राईट पण येतो प्रत्येक पार्टीजवळ आणि ऑब्लिगेशन पण. सिमिलरली या पण पार्टीला काय भेटणार? राईट भेटणार, आणि त्याचं एक ऑब्लिगेशन, त्याचं एक कर्तव्य. मी कालचंच उदाहरण घेतो. ए पेंटर आहे. पेंटिंग कोणासाठी करणार? बी साठी करणार. हा पेंटर आहे, तर हा काय करणार? पेंटिंग करणार. कोणासाठी? बी साठी. पेंटिंग. आणि बी काय करणार? याला वापस 500 रुपीज देणार. 500 रुपीज देणार. हा झाला कॉन्ट्रॅक्ट, एक व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट इथे फॉर्म झाला. आता एचा राईट काय आहे? एचा राईट आहे 500. 500 ला आपण कन्सिडरेशन पण म्हणतो. एचा राईट आहे. त्याचं ऑब्लिगेशन काय आहे? की त्याला पेंटिंग करणार. तसंच बीचं राईट काय आहे? हे पेंटिंग करून घेणं आहे एकडनं. आणि ऑब्लिगेशन काय आहे? की त्याला हे 500 रुपीज द्यायचे.
हा ना. तर मला सांगा, मी जर तुम्हाला क्वेश्चन विचारला की कॉन्ट्रॅक्ट कोणत्या प्रकारचे राईट देतो, कॉन्ट्रॅक्ट कोणत्या प्रकारचे राईट देतो, हा माझा क्वेश्चन आहे. क्वेश्चन लक्षात आला? एकदा रिपीट कर. बरं. माझं काय म्हणणं आहे की कॉन्ट्रॅक्ट कोणत्या पण दोन पार्टीमध्ये झाला तर कोणत्या प्रकारचे राईट कॉन्ट्रॅक्ट एका पार्टीला देतो, किंवा कॉन्ट्रॅक्ट मध्ये किती प्रकारचे राईट आहेत. दोघांचे पण राईट्स आहे त्यामध्ये हो, पण राईटचे की प्रकार पण आहेत. बरं, मला वाटत नाही तुम्ही सांगू शकाल म्हणून. चला, हम्म, मी सांगतो. कोणता पण कॉन्ट्रॅक्ट, जर तुम्ही कोणता पण कॉन्ट्रॅक्ट करताय तर कॉन्ट्रॅक्ट मध्ये दोन प्रकारचे राईट आहेत. कोणता पण कॉन्ट्रॅक्ट दोन प्रकारचे राईट देतो. आणि हा इंटरव्ह्यूचा क्वेश्चन आहे, हे प्री मध्ये पण येऊ शकते, मेन्स मध्ये नाही येणार. तर पहिला जो राईट आहे तो आहे कॉन्ट्रॅक्ट, सॉरी, कॉन्ट्रॅक्ट म्हणत आहोत, राईट इन रेम. राईट इन रेम, REM, राईट इन रेम, हा फर्स्ट राईट. तसाच सेकंड राईट पण देतो, तो आहे राईट इन पर्सोना. राईट इन पर्सोना. ऐकल्यासारखं वाटत आहे कोणाला? हो काय आहे मिनिंग लक्षात आहे? हो. सांगा. एकाचे राईट्स आहे तो त्या कामाचा मोबदला म्हणून एक त्याची रेमेडी वापस देईल, आणि राईट म्हणजे त्या पर्सनची. राईट इन रेम म्हणजे काय? तो मोबदला जसा पेमेंट आपण तो पेंटिंग करून देईल तर त्याला त्याचे पैसे पे करावं लागेल ना. नाही, नाही, कन्सेप्ट चुकीची आहे, मी सांगतो. राईट इन रेम, राईट इन रेमचं थेरॉटिकल असा अर्थ आहे लिटरल सेन्स मध्ये, अगेन्स्ट द होल वर्ल्ड. अगेन्स्ट द होल वर्ल्ड, संपूर्ण जगाच्या विरोधात जो राईट भेटल त्याला म्हणतो आपण राईट इन रेम. तर राईट इन रेमचं उदाहरण काय आहे, मी तुम्हाला सांगतो. समजून घ्या, एकीकडे मीनाक्षी आहे, एकीकडे मी आहो. मीनाक्षीनी आपलं घर विकलं. काय विकलं? हाऊस. मला सेल केलं. हे सेल केलं. आता सेल करण्यासाठी आपण कोणता कॉन्ट्रॅक्ट फॉर्म करतो सांगा? कॉन्ट्रॅक्ट कोणता होईल इथं? सेल डीड ना. माझा आवाज येत आहे ना? विकास, मीनाक्षी, आवाज येत आहे माझा? हॅलो, हो आवाज नाही तो येत आहे. मला आवाज येत आहे, सोनालीला आवाज नाही येत आहे सोनाली, करेक्ट. तुझ्याकडनं प्रॉब्लेम आहे, चेक कर. पण तिला आवाज जाईलच नाही, तिला आवाज नाही येत आहे म्हणते तर. हो, मेसेज आलाय तिचा की मला आवाज येत नाही आहे. मला बी येत आहे आवाज, क्लिअर येत आहे. मलाही आवाज येत आहे व्यवस्थित. हम्म, ठीक आहे. तर मग सेल केला आपण, तर सेल डीड करणार. हा ना, सेल डीड पहिले फॉर्म होणार आणि ते सेल डीड माझ्याजवळ राहणार. तर आता जे मला घर भेटल याच्यामध्ये मी राहणार, तर हे जो हक्क आहे मला घर घेण्याचा, किंवा जे घर, माझी ओनरशिप आहे घरावरती, ते कोणाच्या विरोधात आहे? फक्त मीनाक्षीच्या विरोधात आहे का? नाही ना, संपूर्ण जगाच्या विरोधात आहे. तुम्ही म्हणाल की कोणता थर्ड पर्सन आहे? व्ही.
विकास. तर विकास डायरेक्ट येऊन माझ्या घरी राहू शकते का? नाही राहू शकत, कारण की माझी ओनरशिप आहे याच्यावर. किंवा विकासच्या जागी कोणता पण पर्सन, त्याची अथॉरिटी माझ्या घरावरती नाही. म्हणून याला आपण म्हणतो राईट इन रेम अगेन्स्ट दी होल वर्ल्ड. आता प्री मध्ये क्वेश्चन येते राईट इन रेम म्हणजे काय, किंवा अगेन्स्ट द होल वर्ल्ड म्हणजे काय. मग तुम्हाला 4 ऑप्शन दिले असेल, त्याच्यामधून तुम्हाला सिलेक्ट करायचं. लक्षात आलं हे? हो. आता वापस जाऊयात. राईट इन पर्सोना. राईट इन पर्सोना म्हणजे अगेन्स्ट इच अदर. अगेन्स्ट इच अदर म्हणजे दोघांमधला व्यवहार. इथे काय अगेन्स्ट द होल वर्ल्ड आहे, आणि इथे अगेन्स्ट इच अदर. आता अगेन्स्ट इच अदरचा एक एक्झाम्पल म्हणजे समजून घ्या. ए ने बी कडनं पैसे घेतले, म्हणजे बी काय झाला, क्रेडिटर झाला, किंवा बँक झाली बी, आणि ए काय झाला, बॉरोवर. बरोबर. जर ए नी पैसे नाही दिले तर बी कोणावर तर कारवाई करू शकतो? फक्त ए वरतीच करू शकतो ना, बाकी कोणावर करू शकत. किंवा बँकेने काहीतरी प्रॉब्लेम घेतली, इंटरेस्ट जास्त घेतलं ए कडनं, तर ए काय करू शकते, बीला फाईल करू शकते केस, बीच्या विरोधात केस दाखल करेल. तर हे फक्त एकमेकांविरोधात करू शकतं केस. पण इथे काय करू शकते, पूर्ण कोणाच्या पण विरोधात आपण केस करू शकतो. जसं मी यामध्ये सांगितलं की विकास येऊन जर राहिला, किंवा थर्ड पार्टी कोणी पण, विकास सोडून कोणी पण आलं, तर मी त्याच्यावर केस फाईल करू शकतो. कारण की हे अगेन्स्ट द होल वर्ल्ड मला राईट भेटत असते, हक्क. फक्त मीनाक्षीच्या अगेन्स्ट मध्ये नाही. लक्षात आलं डिफरन्स काय आहे तर? हो. दादा मला काही समजलंच नाही, कारण मला आवाजच नव्हता येत आतापर्यंत. बरं, रेकॉर्डिंग बघून घेशील. ठीक आहे, ठीक आहे. हा. काही डाऊट आहे कोणाला, ज्यांना ऐकू आलं? नाही. बरं, ठीक आहे. तर अजून एक छोटा भाग जे खूप सोपा आहे, ते आहे टाइप्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट. टाइप्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट. किती प्रकारचे कॉन्ट्रॅक्ट आहे? आता मी तुम्हाला 2 सांगतो, बाकी तुम्ही सांगा. पहिला आहे व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट. व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट. सेकंड आहे वाईड कॉन्ट्रॅक्ट. सेकंड आहे वाईड कॉन्ट्रॅक्ट. तिसरा कोणता आहे सांगा, कोणी सांगू शकता? बरं, मी वाईड, सांगतो. व्हॅलिड, वॉइडेबल. वाईडेबल. अजून? इलिगल कॉन्ट्रॅक्ट म्हणू शकतो. इलिगल कॉन्ट्रॅक्ट. आणि जे की एन्फोर्स करू शकत नाही, ते आहे अनएन्फोर्सेबल कॉन्ट्रॅक्ट. अनएन्फोर्सेबल कॉन्ट्रॅक्ट. हे काही एवढं महत्वाचं नाहीये, तरी पण करून टाकलं. आता सगळ्यात मेन म्हणजे आपण कशावर घेऊ, आपला मेन टॉपिक जो होता कन्सिडरेशन. कन्सिडरेशन वरती. ठीक आहे. तर ही आहे कन्सिडरेशनची डेफिनेशन, जे की आपण काल बघितली होती वरती. पण हे खूप इम्पॉर्टंट आहे, तर तुम्ही याला रट्टा मारा. हे खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे, त्याला तुम्ही रट्टा मारा. ठीक आहे. तर आपण एक एक वर्ड याला डिस्कस करू. एक एक वर्ड आपण डिस्कस करू. तर व्हेन, जेव्हा केव्हा आपण ऍट द डिझायर ऑफ प्रॉमिसर. ऍट द डिझायर ऑफ प्रॉमिसर म्हणजे याच्यात प्रॉमिसरची इच्छा राहायला पाहिजे. प्रॉमिसरच्या इच्छेनुसारच प्रॉमिसीने काम करायला पाहिजे. समजून घ्या, ए इथे प्रॉमिसर आहे, ए प्रॉमिसर आहे इथे, आणि एच्या इच्छेनुसारच प्रॉमिसी म्हणजे इथं बी आहे, हा प्रॉमिसी आहे. एच्या इच्छेनुसार जे पण बी करेल त्याला आपण कन्सिडरेशन म्हणतात. ए पेंटर आहे, पेंटरनी मागितले मला ₹500 पाहिजे पेंटिंगचे. हे कोणाची इच्छा आहे? प्रॉमिसरची इच्छा आहे. तो मग 500 ची 600 पण सांगू शकते, 700 पण सांगू शकते, हा ना. तर म्हणून याला म्हटलं ऍट द डिझायर ऑफ प्रॉमिसर.
मग प्रॉमिसी और एनी अदर पर्सन. एनी अदर पर्सन म्हणजे बीला सोडून दुसरा पण, म्हणजे बीच पैसे देऊ शकत नाही तर सी पण देऊ शकतं, आणि सी कोणी पण राहू शकते. हॅज डन म्हणजे काम केलं आहे ते, हॅज डन. और ऍबस्टेन फ्रॉम डुईंग किंवा काही काम केलं नाही एच्या म्हणण्यानुसार, काही काम केलं नाही किंवा केलाय. और डज और ऍबस्टेन फ्रॉम हे प्रेझेंट टेन्स मध्ये आहे एवढा भाग. हा पास्ट मधला झाला एवढा भाग. आणि हा ऑल प्रॉमिसेस टू डू और टू ऍबस्टेन फ्रॉम डुईंग हा फ्युचर मधला झाला ना, हा फ्युचर मधला. आता अजून एक इम्पॉर्टंट वर्ड आहे समथिंग. काहीतरी, काहीतरी करायला पाहिजे. कोणी करायला पाहिजे? प्रॉमिसी और एनी अदर पर्सन. काहीतरी. आणि त्याच काहीतरीला सच ऍक्ट, ते ऍक्ट पण असू शकते किंवा नसू पण शकते, न करण्याचं. ऍब्सिनन्स म्हणजे न करण्याचं ऍक्ट. ऑल प्रॉमिसेस इज कॉल्ड कन्सिडरेशन फॉर द प्रॉमिस. त्यालाच आपण काय म्हणणार? कन्सिडरेशन. म्हणजे जे 500 रुपीज होते किंवा 600 किंवा 700 जे की बी किंवा सी देणार होता, याला आपण काय म्हणणार? कन्सिडरेशन म्हणणार. ठीक आहे. एक मेन्स मध्ये क्वेश्चन आला होता की व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ कन्सिडरेशन. तर तुम्हाला याची थेरी लिहून देऊ की तुम्ही लिहू शकता किंवा राहू देऊ? काय करू सांगा? थेरी लिहायची कारण की एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू बघत आहोत आपण, तर की नंतर लिहायची नाही, आपण सांगा? लिहून घ्यायची. ठीक आहे, मी लिहितो मग तुम्ही लिहा. इम्पॉर्टन्स, इम्पॉर्टन्स ऑफ कन्सिडरेशन. आणि मला वाटते हा फक्त 4 मार्कासाठी आला होता, आणि आला होता 2010चा प्रश्न. इम्पॉर्टन्स ऑफ कन्सिडरेशन. व्हेन पार्टीज, व्हेन पार्टीज, पार्टीज कोणाचे? कशामधले? कॉन्ट्रॅक्टचे. हा. टू अन अग्रीमेंट. व्हेन पार्टीज टू अन अग्रीमेंट, अग्रीमेंट मधले पार्टीज जेव्हा प्रॉमिस करणार. प्रॉमिसेस काय करण्याचं? प्रॉमिस टू डू, काहीतरी करण्याचं. टू डू समथिंग. मग समथिंग लिहावं लागणार आपल्याला. समथिंग, टू डू समथिंग. जेव्हा कोणती पण पार्टी अग्रीमेंट मधली प्रॉमिस करते काही करण्याचं, तर तेव्हा काहीतरी त्याला वापस पण भेटायला पाहिजे. ही मस्ट गेट, ही मस्ट गेट, ही मस्ट गेट समथिंग इन रिटर्न. समथिंग इन रिटर्न. म्यूट करा प्लीज. कोण आहे? म्यूट करा. प्रांजली म्यूट कर. ठीक आहे. वेन पार्टीज टू अन अग्रीमेंट प्रॉमिस टू डू समथिंग ही मस्ट गेट समथिंग इन रिटर्न. जर आपण काहीतरी प्रॉमिस केलं करण्याचं, त्याला वापस पण भेटायला पाहिजे. त्यालाच आपण काय म्हणतो? समथिंग इन रिटर्न. आता हे समथिंग इन रिटर्न खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की समथिंग इन रिटर्न म्हणजेच कन्सिडरेशन, आणि हेच एमसीक्यू मध्ये येतं. हेच. आणि याच्या संबंधी एक लॅटिन मॅगझिन पण आहे, ती मॅगझिन मी नंतर लिहून देतो. समोर लिहूयात. द कन्सिडरेशन, द कन्सिडरेशन need not, need not necessarily, need not necessarily be in cash. म्हणजे असं जरुरी नाही आहे की जे तुम्ही कन्सिडरेशन देणार ते फक्त पैशाच्या हिशोबाने द्या. ते तुम्ही कोणतं काम पण करून देऊ शकता. कॅश और काइंड मध्ये नसणार असं गरजेचं नाहीये, दुसरं काही पण राहू शकते. म्हणून वर्ड काय यूज केला? समथिंग. इट मे बी, इट मे बी, इट मे बी an act, it may be an act or abstinence, abstinence.
ॲब्स्टिनन्स ऑर अ प्रॉमिस किंवा प्रॉमिस पण राहू शकतं. ऑर प्रॉमिस. सोनाली लिहू नको. टू डू ऑर नॉट टू डू समथिंग. टू डू ऑर नॉट टू डू समथिंग. इट मे बी. इट मे बी. इट मे बी पास्ट. पास्ट. पास्ट मध्ये पण असू शकतं कन्सिडरेशन. प्रेझेंट. प्रेझेंट ऑर फ्युचर. ऑर फ्युचर. परंतु कसं असलं पाहिजे ते. इट मस्ट बी रिअल अँड लॉफुल. इट मस्ट बी रिअल अँड लॉफुल. अँड लॉफुल. हे लिहून झाल्यावर सांगा मला. एक केस लॉ आहे. ही केस लॉ बऱ्याचदा प्री मध्ये आली आहे. केस लॉ. केस लॉचं नाव आहे दुर्गा प्रसाद. दुर्गा प्रसाद. दुर्गा प्रसाद वर्सेस बलदेव. बलदेव. आणि ही आहे 1880 ची केस. दुर्गा प्रसाद बलदेव 1880. ठीक आहे. आता मी तुम्हाला एक फॅक्ट सांगतो याची आणि त्या फॅक्ट वर तुम्ही आन्सर करा. आता हा जो दुर्गा प्रसाद होता हा बिल्डर होता. समजून घ्या एक बिल्डर होता. आणि याच्यामध्ये अजून एक पार्टी होती ते म्हणजे कलेक्टर. कलेक्टरनं दुर्गा प्रसादला एक मार्केटमध्ये काही शॉप्स बनवायला सांगितले. शॉप्स. समजून घ्या शॉप्स. कुठे मार्केटमध्ये. मार्केटमध्ये शॉप्स बनवायला सांगितले. तर याने दुर्गा प्रसादनी त्या मार्केटमध्ये जाऊन काही शॉप्स कन्स्ट्रक्ट केले. काही शॉप्स कन्स्ट्रक्ट केले स्वखर्चाने. स्वखर्चाने. कोणाच्या म्हणण्यानुसार. कलेक्टरच्या म्हणण्यानुसार. आता हे जे बलदेव आहे बलदेव सारखे काही बिझनेसमॅन लोक यांनी काय केलं. या शॉप शॉप घेण्यासाठी आले. शॉप घेतलं यांनी. शॉप्स घेतले. तर या डिफेंडंटनी म्हणजे बलदेवनी पण दुर्गाला असं म्हटलं. दुर्गाला असं म्हटलं की कारण तू स्वखर्चाने हे शॉप्स बांधले आहे तर मी तुला काहीतरी रेंट. याचा रेंट किंवा काही पैसे मी तुला देत जाईल. किंवा कमिशन. कमिशन. कमिशन कसं प्रॉफिट. जे पण यांना इथे प्रॉफिट होईल ना त्याचं कमिशन दुर्गा प्रसादला देत जाईल. इथपर्यंत फॅक्ट समजले तुम्हाला. हो. हा. आता काय झालं की दुर्गानी हे दुकान बांधले. डिफेंडंट्स काही बिझनेसमॅन लोक बलदेव त्याच्यामधला एक होता. त्यांनी हे दुकान पजेस केलं आणि बिझनेस चालू केला. पण काय केलं की हे कमिशन जे की बलदेवनं प्रॉमिस केलं होतं दुर्गाला ते दिलं नाही. ते बंद केलं ते. तर मग दुर्गानी काय केलं. दुर्गा प्रसादनी बलदेववरती केस केली. दुर्गा प्रसादनी बलदेववरती केस फाईल केली. तर तुम्हाला काय वाटतं या केसमध्ये कोण जिंकल दुर्गा की बलदेव. आणि कोर्टनी काय ऑर्डर दिला असेल. सांगा चुकलं तरी चालेल. तुमचं स्वतःचं डोकं लावा ना.
तुम्हाला काय वाटते ते सांगून द्या. दुर्गा केस जिंकल का नाही? सोनाली? नाही. नाही. काऊन नाही जिंकल? नाही, काहून नाही जिंकल? कारण बलदेवनी त्यांचं कमिशन होतं म्हणून. कमिशन होतं तर काय झालं? कमिशन द्यायला पाहिजे होतं ना. जर त्याने बलदेवनं म्हटलं की मी तुला कमिशन देत जाईल, तर मग विकास. विकास. मीनाक्षीताई. आवाज येते माझ्याला? हो, येत आहे. हा हा. देतील, कारण की त्याच्यात त्यांना कमिशन दिलं नाहीये. दुसरी गोष्ट एक त्याच्यामध्ये नाही का, हम्म, कारण काय सांगितलं? कारण का कमिशन दिलं नाही ना दुर्गाला, आपण जी बोली केली त्याची. हम्म. हम्म. बरं. कारण की द्याचा वाद होता त्याच्यामध्ये एक कुठेतरी कॉन्ट्रॅक्ट झाला ना त्याच्याबद्दल. ठीक आहे. तर मीनाक्षी. मग मी हम्म. मीनाक्षीताई. मला समजलं नाही ती केस. पुन्हा हे बघ, सांगावं लागेल. हे बघ, मी सांगतो. याच्यात सिंपल एक काय आहे. सिंपल एक कलेक्टर आहे सगळ्यात पहिले. कलेक्टरनी काय सांगितलं दुर्गा प्रसादला, की तू दुकानं बांध. त्याने दुकानं बांधले मार्केटमध्ये जाऊन, जिथं बांधायला पाहिजे. आणि दुर्गानी स्वखर्चाने हे बांधले दुकान. हम्म. तर मग हा बलदेव होता. हा बलदेवनी काय केलं, हे दुकान घेतलं. आणि बलदेव काय म्हणते दुर्गाला, की ज्यामुळे तू स्वखर्चाने हे दुकान बांधले, तर आम्ही काय करतो किंवा मी काय करतो, की आम्हाला जे पण प्रॉफिट होईल ह्या दुकानातून, तर काही प्रॉफिटचं कमिशन, जे पण काही ठरलं असेल ते कमिशन आम्ही तुला देतो. पण यांनी काय केलं, या बलदेवनं कमिशन देणंच बंद केलं. कमिशन आम्ही देत म्हटलं, नंतर म्हटलं. तर दुर्गानी काय केलं, दुर्गाला आला राग. दुर्गानी याच्यावर केस फाईल केली, की हे कमिशन देत नाहीये. तर मग दुर्गा केस जिंकल की नाही जिंकल? पण दुर्गाने कुठे असं त्या कमिशन बाबत काही असं थोडी ठेवलं होतं. पण बलदेवनं म्हटलं होतं ना कमिशन देईल बा म्हणून. फक्त बोली झाली होती. हम्म. त्यांनी जर लिखित स्वरूपात ठेवलं असतं तर कसं ते कोर्टामध्ये प्रूव्ह करू शकला. ओके, ठीक आहे. हे कारण थोडं चांगलं वाटलं. आता मी मेन कारण सांगतो. नेक्स्ट पेज वरती. तर सगळ्यात पहिले जे बलदेव, ज्याने कमिशन देणं बंद केलं, त्याचं काय म्हणणं होतं कोर्टामध्ये, की मी कमिशन कोणत्या गोष्टीचं देऊ? कमिशन, कारण की त्यांनी माझ्यासाठी तर काही काम नाही केलं. हे दुकानं तर त्यांनी मार्केटमध्ये जाऊन बांधले, तेही कलेक्टरच्या ऑर्डरनुसार. माझ्या ऑर्डरनुसार तर बांधले नाही ना. माझ्या ऑर्डरनुसार बांधले नाही. तर जेव्हा दुर्गानी बलदेववर केस केली, तर हे जे बलदेवनं असं म्हटलं की माझ्यासाठी नाही बांध हे दुकान, हे कलेक्टरच्या ऑर्डरवरचं बांध. मग कॉन्ट्रॅक्ट, खरा कॉन्ट्रॅक्ट कोणाच्या कोणाच्या मध्ये होता? कलेक्टर आणि दुर्गा या दोघांच्या मधात होता. माझ्या मधात तर कॉन्ट्रॅक्टच नव्हता असा. तर मी काऊन देऊ कमिशन? कॉन्ट्रॅक्ट यांच्या दोघात होता. तर कोर्टाने हे म्हणणं असेप्ट केलं. ऍक्च्युली असेप्ट केलं हम्म हम्म आणि दुर्गा यामध्ये केस हरला. हम्म. हम्म. दुर्गा हरला. तर म्हणून ऍक्च्युली द्यायला कोणी पाहिजे होतं कन्सिडरेशन? कलेक्टर. करेक्ट. बरोबर. कलेक्टरने द्यायला पाहिजे होतं. आहे की नाही?
तर म्हणूनच आता जर कलेक्टरच्या इच्छेनुसार कलेक्टर कोण झाला? प्रॉमिसर. तर कलेक्टरच्या इच्छेनुसार दुर्गानी हे दुकानं बांधले तर कलेक्टरनीच कन्सिडरेशन द्यावं लागत होतं. आता आपण जाऊयात कन्सिडरेशनची डेफिनेशन वरती. फर्स्ट पेजवर तर डेफिनेशन आहे. तर म्हणून आता याच्यात काय म्हटलं? ऍट द डिझायर ऑफ प्रॉमिसर. आता लक्षात आलं? कोणाच्या इच्छेनुसार? प्रॉमिसरच्या इच्छेनुसार. तर याच्यात इच्छा कोणाची होती? कलेक्टरची होती ना. ऍट द कलेक्टरची होती. बलदेवची होती का नव्हती? ठीक आहे, लक्षात आलं आता? हो. आता टाइम कमी राहिलाय, तर मेन म्हणजे मी तुम्हाला फक्त लॅटिन मॅक्झिम लिहून देतो जे की एक्झाम मध्ये येतो. सगळ्यात पहिले कन्सिडरेशन. कन्सिडरेशनला लॅटिन मॅक्झिम एक आहे, त्याला म्हणतात क्विड प्रो क्यू. क्विड प्रो क्यू. आणि याचा अर्थ आहे समथिंग इन रिटर्न. समथिंग इन रिटर्न. हे खूपदा एक्झाम मध्ये आलंय, क्विड प्रो क्यू. मला वाटते AIB मध्ये पण आलं. खूप बेसिक आहे हे. हे खूप इम्पॉर्टंट आहे. दुसरं एवढं इम्पॉर्टंट नाही आहे, तर ते आहे न्यूडम. न्यूडम. पॅक्टम. PACTUM. पॅक्टम. ऑबिटर. ऑबिटर. नॉन ऍक्शो. तर हे सेक्शन 25 वरून आलेलं आहे. अन अग्रीमेंट. अन अग्रीमेंट याचं मिनिंग लिहून घ्या. अन अग्रीमेंट विदाउट कन्सिडरेशन. विदाउट कन्सिडरेशन इज void. इज void.